मुंबईमध्ये शूट आहे, त्यानिमित्त आम्ही जायला मी आणि गौरव उरणला. साडे 11 वाजल्या त्या. आता जेवायला बघा आम्ही. जेवणामध्ये काय आहे? भूक लागली पण आता काय नाही लाजम नको आईस्क्रीमवर बघा. स्पर्धेमध्ये ज्यांना सन्मानित केले तांदळाची भाकर आणि मच्छी आहे. फर्स्ट शूट आहे असं आतापर्यंत त्याच्यामध्ये. ते नाही का शूटला आल्यानंतर जेवण करतो. 30 रुपयाला बॉटल. 30 रुपयाला. 50 रुपयाला. महाराष्ट्र. आम्ही शूट निमित्त मुंबईला जात होतो मी आणि गौरव. वाटणी जाताना लोणावळ्याच्या पुढे इथं फूड कोर्ट दिसलं. तिथं म्हणलं एक वडापाव घ्यावं. तर भूक लागल्यामुळं वडापाव, इथं वडापावचे रेट बघा. इथं 30 रुपयाला एक वडापाव आहे. समोसा आहे साधा. समोसा साधा 30 रुपये. इतकं महाग आहे काय सांगता येत नाही. पण गर्दी बघा तुम्ही किती आहे इथं. हे बघा, हे फूड कोर्ट तुम्हाला लोणावळ्याच्या पुढे आहे बघा. हा वडापाव बघा 30 रुपयावाला. कितीला वडापाव? 50 रुपये. 50 रुपये. पण लाईनला लावून 60ला 2. ते बी एवढं वडापावसाठी बघा गर्दी किती आहे. हे कुठलं लोकेशन आहे? लोणावळा. लोणावळ्याच्या पुढे आहे का लोणावळ्यातच आहे? लोणावळ्याच्या पुढं. गर्दी बघा. मी इंदोरमधून येताना बघितली होती. इंदोरमध्ये मोठी मॉल आहे ती, पण हा पण ही फूड कोर्ट आहे त्या मानाने हे बरंच मोठं आहे बघा. इंदोरमध्ये लय मोठी होती पण मी उज्जैनहून येताना बघितलं होतं. गाड्याचे पार्किंग बघू शकता. कमीत कमी एक 10 एकर रान आहे बघा इथं गाड्याची पार्किंगसाठी. किती रुपयाला आहे? हे बिस्लरी नाही का मोठ्या मोठ्या ब्रँडच्या ह्याच्यामध्ये 10 रुपयाला भेटते. इथं 30 रुपयाला बॉटल. 30 रुपयाला एक बॉटल. काही बघा. तिथं EV स्टेशन आहे जवळपास. तिथं एक 10 एकरचं ग्राउंड आहे बघा ह्याच्यासाठी गाड्या पार्किंगला. हे बघा फूड कोर्ट आहे. झाला आता खाल्ला एक वडापाव. भूक काय नव्हती, घरी जेवण करून आलो होतो. आता निघालो बघा आपण. आपल्याला मुंबईमध्ये शूट आहे, त्यानिमित्त आम्ही जायला मी आणि गौरव उरणला शूट आहे बघा. येऊ दे. पुण्यापासून निघाल्यापासून हा जवळपास दुसरा टोल आहे बघा. बरोबर किती आहे एका टोलला इथं? एक्सप्रेसवेचा टोल आहे 250. 240 होता. हां. हा नॉर्मल असेल 90 रुपये वगैरे असेल. एक 250 वाला लागला आहे. आणि हा आता किती लागतंय बघू. डिजिटल फ्लेक्स आहे बघा वर ॲडव्हर्टाईजमेंटसाठी. आता हे सगळीकडे होणार बघा. डिजिटल का? म्हणजे ते फ्लेक्स लावतात ना त्याचा आता यूज कमी होणार. आता आम्हाला जवळपास एक तासाचा रस्ता दाखवते अजून. इथून जातो आम्ही 1 तासात आता मुंबईमध्ये. 1 वाजले 2-2:30 पर्यंत पोहोचलो. 240 आहे. आणि हो का हा पण 240चा टोल आहे बघा. ट्रॅफिक पोलीस थांबले ते. गाडी निघाल्यापासून जवळपास हा 3रा-4था टनेल आहे बघा. हा व्ह्यू कसा दिसायला बघा. आता आम्ही वळलो बघा इकडं मुंबई विमानतळ आहे. इकडे विमानतळच आहे की. विमानतळाच्या रोडला वळला. अटल बिहारी वाजपेयी अटल सेतूच आहे बघा पुढे. अटल सेतू चालू झाल्या बघा इकडे काडीपेटीच्या बंगले. एवढे मुंगी एवढी घर. इथं जिकडं बघल तिकडं नुसतं कंटेनर दिसेल ते बघा. ते शिपिंगने येणारी बहुतेक इथं पोर्ट वगैरे आहे काही. आपल्याला इथून जायचं सरळ पुढे. पुढं नाही बघा 15 किलोमीटर आहे अजून. इथं पेट्रोलच्या मोठ्या टाक्या आहेत बघा. बहुतेक इथं कच्चा माल येऊन पेट्रोल तयार होऊन आपल्या इकडे पेट्रोल जात आहे बघा. हे बघा
फायनली आपण आलो बघा उरणमध्ये. किती किती किलोमीटर आहे गौरव इथं? 950 मीटर आहे आलो इथं. 950 मीटर आहे. इथं आलो लोकेशनला. लोकेशनला आलो आहे बघा आपण. आजचं लोकेशन आहे बघा हे. इथं आज एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे. पहिल्या सर्व सेटअप करून घेता मस्तपैकी खुर्च्या वगैरे लावून घेतलेत बघा. काय मुंबईमध्ये आल्यानंतर चालू झालं कोकम. कोकम जिरा. काय जेवायला? पहिलं फर्स्ट शूट आहे असं आतापर्यंत त्याच्यामध्ये. की नाही का शूटला आल्यानंतर जेवण करतो. सगळ्यात शेवटाला जेवायला असतं आम्हाला. सगळ्या शेवटाला असतं पण आज पहिल्यांदा मस्त तांदळाची रोटी आणि मच्छी. जेवणामध्ये मच्छी आहे बघा. जेवणामध्ये आहे बघा ही तांदळाची भाकर आणि मच्छी आहे. जरा सपक आहे आणि मच्छी मी कधी खात ना त्यामुळे जरा मला अशी तशी लागायला मच्छी. मच्छी बेस्ट आहे म्हणजे ॲग्री फील्डमध्ये. ॲग्री लोकांचं जेवण कसं असतं वेगळंच लागायला पण मला तर भूक लागली पण खावं लागते. लोकेशन एकदम बेस्ट आहे बघा. जेवण झालं आणि मच्छी खाल्ली आहे. मला तर काय मच्छी आवडली नाही कारण मी मच्छी असं पण खात नाही आणि खाल्ली तर आपली फ्राय केलेली तळलेली. तिथं जरा एक नंबर लोकेशन आहे बघा. झालं आता वेळ आहे अजून ह्याला तर जरा येता बाहेर फेरफटका मारून. वातावरण इकडलं चालू झालं मुंबईचं. लय दमट बघा. आपल्याकडं गावाकडलं मोकळं वातावरण, कधी थंडी कधी ऊन, पण इथं वातावरण निवळ हे राहते बघा. चिकट सगळं अंग चिकट लोळ लागतंय. दमट वातावरण असतं इथलं. इथं साईडलाच ह्याच्याच पाठीमागं बीच आहे बघा. समुद्र इथंच आहे ह्याच्या साईडलाच. आणखीन तयारी चालू आहे. मस्त व्ह्यू केला बघा. स्पेशली हे खुर्च्यावरचं जे लावलेलं आहे ते मस्त दिसायला आहे बघा. आणखीन डेकोरेशन चालू आहे बघा. आता एक कार्यक्रम चालू होईल बघा की आता वाजलेत ते 5 वाजले. त्या 6:30ला कार्यक्रम चालू होईल बघा. डॉक्टर मानसी पाटील आणि डॉक्टर शुभम म्हात्रे यांचा कार्यक्रम नंबर आहे बघा. आणि व्ह्यू बहुतेक झाले डेकोरेशन. तुम्हाला दाखवतो आता कसं झालं. नजर डाऊन डोळे बंद. ॲक्शन. स्माइल. बाहेर बोला का तुम्ही? मित्रपरिवार, सध्या पाहुणे नवरे मंडळी, गेले चेंज. परिवारचे यांनी म्हात्रे परिवार आणि पाटील परिवार यांच्या आग्रहाच्या, जिव्हाळ्याच्या, अगत्याच्या, प्रेमाच्या, आपुलकीच्या निमंत्रणाचा मान ठेवून ते आज या सोहळ्यासाठी ते उपस्थित म्हात्रे परिवार यांच्या वतीने शुभ स्वागत करते. सन्मान झालेला आहे. उत्कृष्ट पंच म्हणून कार्यक्रम कसा तळा समितीकडून ज्यांना सन्मानित केलेला आहे. उत्कृष्ट अभिनेता म्हणून जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेमध्ये ज्यांना सन्मानित केले. डॉक्टर बाबासाहेब ज्यांना सन्मानित स्वतः गौरव पुरस्कार आमदार सुनीलजी तटकरे, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कर्वी ज्यांना सन्मानित केलेलं आहे.
मान्य श्री अनिकेत तटकरे यांच्या सर, तुम्ही हस्ते कुठलं? समाज गौरव पुरस्काराने Opposite चिमटे आहेत आपल्या. सन्मानित मनुष्यबळ विकास लोकसेवा अलिबाग. अकादमी मुंबई नाव? तर्फे राहुल. प्रतिभा रत्न पुरस्कार 2014. एंगेजमेंट झाली आहे बघा. आता नवरी सगळ्यांच्या पाया पडायला जात आहे. आता जेवणासाठी गर्दी बघा, तुम्हाला दाखवतो. इथून गर्दी आहे. जेवणाला गर्दी बघा. जेवण चालू आहेत बघा. गर्दी भरपूर आहे. जेवणामध्ये मेन्यू आहे चिकन, मटन, व्हेजमध्ये पण बरंच काय आहे. आणि आपला या कॅमेऱ्यावर शूट केलंय बघा. ट्रेडिशनल व्ह्यू बघा कसा दिसतोय. भूक लागली आहे. अगोदर मच्छी होती, खाऊ वाटत नव्हती. आता भूक लागली आहे. आता जवळपास 1 तासभर तर काय सुट्टे नाही. आता हे चालू होईल, आपलं प्रोटीन चालू होईल. आता 10 वाजले त्या. जेवायला मोप चिकन मटन आहे, पण भूक लागले करू. भूक लागली आहे, पण आता काय नाही इलाज. नको आईस्क्रीमवर भागवाला. नवरी आतमध्ये गेलेत घरात. कपल आतमध्ये गेले, पण भूक लागली आहे. ह्याच्यावर भागवाला सगळी जेवून गेली ती. फक्त फोटोग्राफरच राहिली ती जेवायची. 0 शुगरवर राहण्याचा प्रयत्न करतो, हां, पण असं काहीतरी भेटले की मोह आवरत नाही. मोहाचं काय, त्याचं जरा पोटात थंड तेवढंच. मला नवरी आतमध्ये गेलेत घरात. कपल आतमध्ये गेले, पण भूक लागली आहे. ह्याच्यावर भागवाला सगळी जेवून गेली ती. फक्त फोटोग्राफरच राहिली ती जेवायची. 0 शुगरवर राहण्याचा प्रयत्न करतो, हां, पण असं काहीतरी भेटले की मोह आवरत नाही. मोहाचं काय, त्याचं जरा पोटात थंड तेवढंच. नेली आता एवढे ते करू. 11:30 वाजले. 11:30 वाजले त्या. आता जेवायला बघा आम्ही. जेवणामध्ये काय आहे? चिकन दोन्ही पण आहे. चिकन, मटन आणि व्हेज पण आहे. आता रात्रीचे 12:15 वाजलेत आणि झाले गौरव. काय राहिले? शरारा डान्स राहिला म्हणे का. त्यांची एक विधी वाटतं. झालं की जायचं आहे आपल्याला बघा परत आपल्याला पुण्याला. आता रात्रीचे 1 वाजले ते बघा आणि आता निघाला आपण परत पुण्याकडे. आणि पुण्याहून गौरव गावाकडे कसं जायचं? उद्या संध्याकाळी निघायचं. परवा दिवशी प्री वेडिंग करायची. त्यानंतर पण एक 2 प्री वेडिंग करायची जाऊन सोलापूर. बघा आता जाऊन जवळपास 4-5 वाजता पोचता पुण्यात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.